नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे नवी भरारी. या कथेचा पुढील भाग 6वा. चंद्रवदनाने तो युनिफॉर्म चढून आरशात बघितले. तो जरी त्याच्या मापाचा नव्हता तरी त्याला तो चांगला शोभत होता. त्यानं तो युनिफॉर्म व्यवस्थित कागदात गुंडाळून एक पार्सल तयार केलं. नंतर त्यानं आदल्या दिवसाचा सामान्य कारकुनाचा पेहराव करून तो बाहेर पडला. बोरीबंदर स्टेशनजवळ आल्यानंतर त्यानं तिथल्या एका सार्वजनिक टेलिफोनचा नंबर फिरवला आणि नंतर म्हणाला, मला मैपतरावांबरोबर बोलायचंय. कोण बोलतंय? मी इन्स्पेक्टर राजे. माफ करा राजेसाहेब, मैपतराव बाहेर गेलेत. मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? नाही, मला त्यांच्याच बरोबर बोलायचं आहे, चंद्रवदन म्हणाला. ते कुठे गेलेत ते तुम्हाला माहिती आहे का? नाही, ते सकाळपासून ऑफिसात आलेले नाहीत. त्यांनी अर्ध्या तासापूर्वी फोन केला होता. आपल्याला उशीर होईल असं ते म्हणालेत. याखेरीज आम्ही तुम्हाला अधिक काही माहिती देऊ शकत नाही. तुम्ही जर तुमचा फोन नंबर दिला तर कदाचित आम्ही तुम्हाला नंतर ती माहिती देऊ. नाही, त्यात काही अर्थ नाही. मी संबंध दिवस बाहेरच असणार आहे, पण मी पुन्हा फोन करीन. कदाचित त्यावेळी मी त्यांच्याबरोबर बोलू शकेन. मी तुमचा आभारी आहे. चंद्रवदनाने रिसिव्हर खाली ठेवला आणि तो तिथून बाहेर पडला. नंतर त्यानं स्टेशनात ठेवलेली आपली छोटी बॅग ताब्यात घेतली व तिथल्या बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलले. त्यानं इन्स्पेक्टरचा पेहराव चढवला आणि आपल्या अंगावरील पूर्वीचे कपडे त्या बॅगमध्ये भरले. नंतर त्यानं बॅगमधून 2 रबरी सोंगट्या काढून त्या आपल्या दोन्ही गालात बसवल्या आणि आपले केस निराळ्या पद्धतीने विंचरले. त्यामुळे तो वेगळा भासू लागला होता. या खेपेला त्या ब्रूस स्ट्रीटवरील इमारतीच्या पहारेकऱ्यानं अतिशय आदरानं त्याचे स्वागत केले. नमस्ते साहेब, तो म्हणाला. नमस्ते. या खेपेला तो लिफ्टनं 4थ्या मजल्यावर गेला. मैपतरावांच्या ऑफिसातील बाहेरच्या खोलीत 2 तरुण फायली चाळत बसले होते आणि तिसरा टाईप करत होता. त्या तिघांनीही चंद्रवदनकडे बघितलं आणि त्यांच्यापैकी एक त्याची विचारपूस करण्यासाठी पुढे झाला. नमस्ते साहेब. नमस्ते, माझं नाव इन्स्पेक्टर राजे. थोड्या वेळापूर्वी मी फोन केला होता. हो साहेब, मीच तुमच्याबरोबर बोललो होतो, पण माझी मैपतरावांची भेट झाली आहे. मी फोन केला त्यावेळी ते माझ्या ऑफिसात आले होते. कल्याण येथे काही गडबड झाल्याबद्दल आमच्याकडे रिपोर्ट आलाय आणि त्या गडबडीचा मेजर बाजीरावांच्या प्रकरणाशी काही संबंध असावा काय, असा आम्ही दोघे विचार करत होतो. तुमच्याकडची फाईल दाखवाल काय थोड्या वेळाकरता? तो माणूस तत्परतेनं आपल्या खोलीत गेला आणि एका क्षणातच तो फाईल घेऊन परत आला. चंद्रवदनाने ती फाईल चाळली. पहिल्या पानावर मेजर बाजीरावासंबंधी समग्र माहिती होती. त्यानंतर लढाईच्या काळात तो शत्रू पक्षाला सामील झाल्याचा संशय आला होता आणि त्याबद्दल लष्करी चौकशी होऊन पुराव्याच्या अभावे मेजर बाजीरावाला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर तो सेवानिवृत्त होऊन कल्याण येथे राहू लागला होता, पण गुप्तहेर खात्यानं त्याच्या हालचालीवर नजर ठेवली होती. बाजीरावानं देशद्रोह का केला होता त्याचं कारण समजलं नव्हतं. तो श्रीमंत होता. त्याच्या बापाची त्याला बरीच संपत्ती मिळाली होती. तो राजकारणात भाग घेत नव्हता, पण हेरगिरीमध्ये मात्र बराच गुंतलेला होता. 9 महिन्यापूर्वी त्याचं एक पत्र गुप्तहेर खात्याच्या हाती पडलं होतं. त्या पत्रात कोणीतरी गुणवंत नावाचा उल्लेख होता आणि जर आपले कारस्थान यशस्वी झाले तर अधिक फायदा होईल असं मोगम म्हटलं होतं. तो गुणवंत परकीय गुप्तहेरांच्या टोळीचा प्रमुख असावा असं दिसत होतं, पण त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही. त्याशिवाय जगन्नाथ नावाचा एक माणूस बाजीरावाला एकदा भेटायला आला होता, पण जगन्नाथचा पत्ता माहीत नव्हता. त्याशिवाय आणखीन एक खप्पडगालाचा इसम बाजीरावाकडे येत असे. त्याचं नाव जरी खात्याला माहीत नव्हतं तरी तो मोत्या असावा असा चंद्रवदनने तर्क केला. मेजर बाजीराव कर्जत येथे राहणाऱ्या एका जगताप नावाच्या माणसाला वारंवार भेटत असे. जगताप पूर्वी शेअर बाजारात काम करीत असे. आता तो सेवानिवृत्त झाला होता. एका हेरानं त्या दोघांचं संभाषण एकदा ऐकलं होतं. त्यांच्या संभाषणात गुणवंत नावाचा वारंवार उपयोग करण्यात आला होता आणि आपलं कारस्थान लवकरच यशस्वी होईल असं मेजर बाजीराव म्हणाला होता. ही घटना 5 महिन्यांपूर्वी घडली होती. फाईलीत नवीन असं काही नाही, तो फाईल बंद करून त्या माणसाच्या हाती देत म्हणाला. मला मैपतरावांबरोबर पुन्हा एकदा चर्चा केली पाहिजे. चंद्रवदन लागलीच तिथून बाहेर पडला. बोरीबंदर स्टेशनवर जाऊन त्यानं आपले पूर्वीचे कपडे अंगावर चढवले. त्या युनिफॉर्मचे व्यवस्थित पार्सल बनवून
ते जवळच असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये नेले आणि तिथून ते मूळ मालकाला पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था केली. जो कोणी गुणवंत नावाचा माणूस होता तो आणि त्याचा सहकारी यांचा जो काही डाव होता तो साधण्याच्या अगदी बेतात होते, यात मुळीच शंका नाही. त्या फायलीवरून असं आढळून आलं होतं की त्या टोळीचा कोणता डाव असावा याबद्दल मैपतरावांची खात्री नव्हती आणि गुणवंत कोण आहे हे त्यांना मुळीच माहिती नव्हतं. मैपतरावांप्रमाणेच त्यालाही काही माहीत नव्हती. घरी आल्यानंतर योजनांचा विचार केला, पण त्यापैकी त्याला एकही पसंत पडली नाही. त्या फाईलीत त्याला जगन्नाथचा पत्ता मिळाला होता. काही करून त्या जगन्नाथला गुणवंताबद्दल माहिती देण्यास भाग पाडणे आवश्यक होते. तो विचार करत असताना बाबाजीनं जेवण तयार असल्याची वर्दी दिली. चंद्रवदनाने जेवण केलं आणि तोंड धुत असताना त्याला प्रकाशचा फोन आला. चंद्रवदनाने प्रकाशबरोबर टेलिफोनवरून त्याच्या नवीन कथेसंबंधी बोलणं केलं, पण त्या टेलिफोनमुळेच त्याला एक कल्पना सुचली होती. त्यानं त्या दुपारी काही खरेदी केली. तो आपल्या नवीन साहसाची तयारी करत होता. जवळच्या एका टेकडीवर चढून चंद्रवदन दुर्बिणीने जगतापच्या घराची पाहणी करत होता. घर बरंच जुनं होतं. त्या घराचे काही भाग नव्याने बांधण्यात आले होते, त्यामुळे त्याला व्यवस्थित आकार नव्हता. घराला 2 मजले होते आणि छप्पर अगदी निमुळतं होतं. चंद्रवदनाने त्या घराच्या तळमजल्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं तेव्हा तिथल्या प्रत्येक खिडकीवर पोलादी पडदे बसवलेत असं आढळलं. नंतर त्याने बघितलं वरच्या मजल्यावर देखील तशीच व्यवस्था होती. कोणी सामान्य माणूस आपल्या घराचा अशा प्रकारे बंदोबस्त करणं अशक्य नव्हतं. चंद्रवदन विचार करू लागला. नंतर त्याला आठवलं, 5 वर्षापूर्वी जगतापचं नाव सर्व वर्तमानपत्रात गाजत होतं. शेअर बाजारात तो ज्याला हात लावील त्यात त्याला यश मिळत होतं. त्याची संपत्ती कित्येक कोटीत मोजण्यासारखी होती आणि त्याच्याजवळ लक्षावधी रुपयांचे जवाहीर होते. पण अशा प्रकारच्या जगतापचा बाजीराव आणि गुणवंत यांच्याबरोबर संबंध असावा ही अतिशय आश्चर्यकारक गोष्ट होती. तसल्या भानगडीत पडून जगतापला मिळवायचं तरी काय होतं? मैपतरावांची काही चूक तर होत नसेल ना? पण ते चूक करणं शक्य नव्हतं. फक्त एकच गोष्ट संभवनीय होती की जगताप हा एक विक्षिप्त लक्षाधीश असावा. तसली विक्षिप्त माणसं जगाच्या प्रारंभापासून अनेक ठिकाणी आढळून येत होती. जगतापनं आपलं घर एखाद्या किल्ल्याप्रमाणे मजबूत बनवलं आहे अशी चंद्रवदनाची खात्री झाली आणि त्याने मुंबईस परत येऊन आणखीन काही खरेदी केली आणि नंतर विश्रांती घेतली. अंधार पडल्यानंतर तो पुन्हा कर्जतकडे निघाला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यानं आपला मुक्काम गाठला. मोटर जवळच्या झाडीत दडवून त्यानं काळा पहाडचा वेश धारण केला आणि दोरखंडाचे वेटोळे कारखेस मारवून तो जगतापच्या घराकडे गेला. त्यानं जे गाठोड आपल्यासोबत आणलं होतं ते घराच्या पाठीमागील गॅरेज जवळ ठेवलं आणि तो घराजवळ गेला आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेच्या बाजूनं तिथल्या खिडक्यांवरील लोखंडी पडदे तपासले. जवळून जाताना ते दुरून दिसले होते त्यापेक्षाही भक्कम आहेत असं आढळून आलं. खिडकीतून आत प्रवेश करणं अशक्य आहे त्याच्या लागलीच लक्षात आलं. दाराची पण तीच अवस्था होती. तो पुन्हा गॅरेजकडे परतला. त्यानं बरोबर आणलेली तार आणि इतर साहित्य एका छोट्या पिशवीत घालून ती पिशवी आपल्या गळ्यात अडकवली व तो घरापासून काही अंतरावर असलेल्या टेलिफोनच्या खांबावर चढू लागला. खांब अगदी गुळगुळीत आणि उंच होता. खांबावर चढताना शरीराची कमान करून आणि वजनाचा झोल बाहेर टाकून फक्त 1 पाऊल टाकावे लागत होते, पण अखेरीस तो वर चढला व घराकडे जाणारी टेलिफोन तार कापून त्यानं त्याला दुसरी तार जोडली. त्या टेलिफोनवरून होणारे संभाषण ऐकता यावे यासाठी तारेचं टोक खाली जमिनीपर्यंत सोडले. ते काम संपल्यानंतर तो पुन्हा गॅरेजजवळ गेला व त्यानं तेथे जमिनीवर बसून काही वेळ विश्रांती घेतली आणि सिगरेट ओढली. त्याला पूर्ववत हुशारी वाटू लागल्यानंतर त्यानं ते दोराचे गाठोडे उचलले आणि पुढे गेला. त्यानं प्रथम अगदी बारीक दोराचे एक बंडल उघडलं आणि त्या दोराच्या टोकाला एका मोठ्या लिंबा एवढ्या जड शिशाचा गोळा बांधला. नंतर गोफणीप्रमाणे तो दोर जोराने फिरू लागला. त्याला चांगली गती आल्यानंतर तो झोल त्यानं त्या उंच घराच्या छपरावरून पलीकडच्या बाजूला फेकला. नंतर त्यानं त्या दोराच्या टोकाला बरोबर आणलेल्या मजबूत दोराचं टोक बांधलं व तो त्वरेनं घराच्या दुसऱ्या बाजूला गेला. तेथे पडलेले दोराचे टोक धरून ते हळूहळू खेचायला सुरुवात केलं. काही वेळानं घराच्या छपरावरून सरकत ते जाड आणि मजबूत दोरखंडही त्याच्या हाताला लागले. त्यानं तो दोर सोडवून त्या जाड दोरखंडाचे टोक तिथल्या एका मजबूत झाडाला बांधले. नंतर तो लहान दोर गुंडाळून खिशात टाकून पुन्हा मागील दारी आला.
त्यानंतर त्यानं त्या दोराचे दुसरे टोक चांगले खेचून पाठीमागल्या एका झाडाला बांधले. अशा प्रकारे त्यानं त्या मजबूत दोरीचा त्या घराच्या छपरावरून एक पूल तयार केला. छपरावर पडलेली दोरी त्याला हव्या असलेल्या ठिकाणापासून फार दूर असणार नाही याची खात्री केली. छपरावर चढण्याची अशा प्रकारे पूर्वतयारी केल्यानंतर त्यानं गाठोड्यातील दुसरा एक मजबूत दोर काढला आणि तो आपल्या कमरेभोवती वेटोळे देऊन बांधला. तो सुमारे 40 फूट लांब होता आणि त्या दोराला प्रत्येक फुटावर गाठ बांधली होती. त्यानंतर घराच्या छपरावरून दोन्ही बाजूला ताणलेल्या दोराला पकडून हवेत हेलकावे खात आणि एक एक हात पुढे सरकवीत काळापाड छपरापर्यंत पोहोचला आणि नंतर हळूच वर उडी घेऊन एखाद्या माकडाप्रमाणे छपरावर बसला. घराचे ते छप्पर दोन्ही बाजूला इतके निमुळते होते की आधाराशिवाय कोणीही त्या छपरावर 2 पावलं टिकू शकला नसता. पण छपरावरून पलीकडच्या बाजूला गेलेल्या त्या दोराला पकडून घोरपडीप्रमाणे काळापाड हळूहळू वर चढला आणि शेवटी त्यानं त्या छपराचा मध्यभाग गाठला. तेथून त्याला हवे असलेले त्या घराचे धुरांडे अवघे 4 फुटावर होते. फुटभर रुंदीच्या छपराचा मध्यभाग सपाट होता आणि त्या भागावरून त्याला खुराड्याकडे चालत जाणे शक्य होते. त्या मध्यभागी उभे राहून काळापाडनं प्रथम आपल्या कमरेभोवती गुंडाळलेला एक मजबूत 40 फूट लांबीचा दोर सोडला आणि त्याचं एक टोक त्या छपरावरून पुढे गेलेल्या मधल्या दोराला बांधलं. नंतर छपराच्या मध्यभागावरून चालत पुढे जाऊन त्यानं दोराचे दुसरे टोक त्या धुरांड्यातून खाली सोडले. नंतर तो त्या सुमारे 2.5 फूट घराच्या धुरांड्यातून सोडलेल्या त्या आधीच्या दोरीच्या शिडीनं जगतापच्या स्वयंपाकघरात उतरला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यानं पहिलं काम तेथील तिजोरी शोधून काढणं हे केलं. तो तसल्या कामात पटाईत असल्यामुळे त्याला ते करण्यास वेळ लागला नाही. स्वयंपाकघरातून बाहेर पडून तिथल्या भोजनाचा दिवाणखाना ओलांडल्यानंतर त्याला जगतापचं वाचनालय बघायला मिळालं. त्या वाचनालयाची व्यवस्था इतकी सुंदर होती की काळापाडलाही त्याबद्दल जगतापचा हेवा वाटला. खोल्यांमागून खोल्या डुंडाळल्यानंतर त्यानं जगतापची गुप्त तिजोरी शोधून काढली. ती तिजोरी बैठकीच्या खोलीत इतक्या बेमालूमपणे दडवलेली होती की ती जागा फक्त काळापाड खेरीज दुसऱ्या कोणालाही सापडली नसती. तिजोरी शोधून काढल्यानंतर काळापाडनं 1 मिनिटभर शांत उभं राहून कानोसा घेतला आणि त्या घरातील सर्व मंडळी निद्राधीन झाली आहेत अशी खात्री झाल्यानंतर तिजोरी उघडायला सुरुवात केली आणि त्यानं आपला अद्वितीय कंबरपट्टा बाहेर काढला. त्या पट्ट्यातील अजब हत्यारांच्या साह्यानं ती तिजोरी अवघ्या अर्ध्या तासात उघडली. तिजोरी लहान होती पण बरीच खोल होती. तिजोरीच्या वरच्या खणात बरीच कागदपत्र होती आणि खालच्या खणात कित्येक लहान लहान धातूच्या आणि चामड्याच्या पेट्या होत्या. काळापाडनं प्रथम ती कागदपत्र चाळायला सुरुवात केली. त्या जगतापची एक लहानशी डायरी होती. त्या डायरीवरून जगतापचा फक्त मेजर बाजीरावांशीच संबंध होता असं दिसून येत होतं. नंतर एका तारखेखाली बाजीरावाच्या मृत्यूची बातमी होती व त्यापुढे जला भेटले पाहिजे आणि जशी बोलण्यासाठी खाली दिलेल्या टेलिफोनचा उपयोग करावा असं लिहिलं होतं. त्याखाली टेलिफोनचा नंबर लिहिला होता आणि त्याखाली लिहिलं होतं, गुणवंतने आपले काम संपवीत आणले आहे. आपल्या दृष्टीने तेथील इतर कागदपत्र महत्वाची नाहीत अशी खात्री झाल्यानंतर काळापाडनं ती डायरी आपल्या खिशात घातली. नंतर त्यानं खालच्या खणातील छोट्या पेट्यांकडे नजर वळवली. त्या पेट्यांमधून जवाहीर भरले होते हे त्याला माहीत होते. त्यानं त्या ओळीने उघडून बघितल्या. ते सर्व जवाहीर अत्यंत मौल्यवान होते पण ते काळापाडला आवडण्यासारखे नव्हते. त्याला त्या संग्रहातील फक्त एक हिरा आवडला. त्यानं तो खिशात घातला आणि नंतर तिजोरीतील सर्व वस्तू जागच्या जागी ठेवून ती बंद केली. नंतर त्यानं आजूबाजूला बघितलं आणि तिथल्या एका टेबलवर ठेवलेली एक सुंदर पण विशेष मौल्यवान नसलेली लांबट काचेची बरणी उचलून त्यानं ती आपल्या गळ्यातल्या पिशवीत टाकली. बरोबर आणलेला एक काळा बुरखा त्या तिजोरीजवळ जमिनीवर टाकला आणि तो आल्या मार्गानं अल्पावधीत बाहेर पडला. बाहेर येता क्षणी त्यानं ती काचेची बरणी बाहेर काढली आणि तिथल्या एका खिडकीवर जोराने फेकली. त्याबरोबर मोठा आवाज होऊन तेथील शांतता भंग पावली.